हो, आपण आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। खरं तर जे दुबार नाव आहेत किंवा आपल्याला काय संशय आलेली नाव आहेत मतदार यादीमधले, त्या संदर्भात चर्चा केली। काय नेमकी चर्चा झाली, काय आश्वासन दिले? खरं तर विधानसभेपासूनच सर्वांच्या निदर्शनास आलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात डुप्लिकेट नावं हे नोंदवण्यात आली आणि त्याच्या आधारे या निवडणुका जिंकल्या। आणि गेल्या काही महिन्यांपासून आम्ही याचा अभ्यास करत होतो। नाशिक जिल्ह्यामध्ये 15 विधानसभा आहे आणि नाशिक महानगरपालिका हद्दीत पूर्व, पश्चिम, मध्य आणि देवळाली विधानसभा मतदारसंघात साधारणतः 3,53,000 मतदार हे इथं नोंदलेले आहेत, जे उर्वरित विधानसभेमध्ये आहेत। म्हणजे मालेगावचे नाव आहेत, सटाण्याचे आहेत, दिंडोरीचे आहेत, सिन्नरचे आहेत, म्हणजे असं सर्व मतदारसंघातले तिथले कुटुंबांचे इथं नाव आहेत। आणि म्हणून त्यांना आम्ही या याद्या विधानसभा निहाय याद्या कलेक्टर ऑफिस आणि त्यांच्या निवडणूक शाखेला आम्ही दिलेल्या आहेत। खासदार साहेब असतील, दत्ताजी नाना गायकवाड, महानगर प्रमुख, आमचे सर्व पदाधिकारी, संजीव आप्पा असतील, मसूदजी, सर्व विधानसभेचे आमचे ज्यांनी काम केलं असे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना समजून सांगितलं की एक सक्रिय टोळी आहे। पैसे घेऊन हे लोक या महायुतीच्या लोकांकडून पैसे घेतात आणि प्रत्येक निवडणुकीला हे डुप्लिकेट नावं टाकून आणि मतदान करून घेतात। आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला आमची सुद्धा यंत्रणा देतो की जेणेकरून हे नावं कट झाली पाहिजे। परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या बूथ लेवलला फॉर्म भरा। आमचं पाहिजे तसं समाधान झालेलं नाही। परत आम्ही विचार विनिमय करू। महाराष्ट्र निवडणूक आयोगाला आम्ही परत काही दिवसांमध्ये वेळ घेऊन निवेदन देणार आहोत। त्याच्यानंतर खासदार साहेबांच्या माध्यमातून दिल्लीला सुद्धा नाशिक जिल्ह्याचा हा जो प्रश्न आहे 3,53,000 आणि विधानसभेवाईज ज्या आकडेवारी आहेत, ज्या गोष्टी आहेत, बोगस, डुप्लिकेट, डबल नाव, कारण तुमचं आधार कार्ड डुप्लिकेट, दाखला डुप्लिकेट, आणि एवढं करत असताना हे जर करत नसेल तर अभ्यासपूर्वक आणि लोकशाही मार्गाने आम्ही हे काम उभं करू आणि 100% राज्यात आणि दिल्लीत जाऊ। दुबार पूर्ण 3,53,000 आहेत। साधारणतः 1,13,000 आहेत। त्याच्यानंतर पश्चिमला 1,9 आहेत, देवळालीमध्ये 59 आहेत, मध्यमध्ये 71, असं 3,53 आहेत। आणि त्या पद्धतीनं हे नाव डिलीट झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत। परंतु ज्या पद्धतीनं सर्वच यांचं आहे, स्वायत्त संस्था यांच्या, निवडणूक आयोग यांचं, आणि म्हणून तरी पण आम्ही प्रयत्न सोडणार नाही। आम्ही शासकीय जे काही अधिकारी कर्मचारी आहे इथे त्यांच्यावरही काही त्या ठिकाणी आरोप तुम्ही केलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलताना? नाही, खरं तर मागच्या काळामध्ये जे सत्तेतले लोक आहेत त्यांच्या गठ्ठ्याच्या गठ्ठे नोंदवले गेलेले आहेत आणि क्लिअर कट पेपर देऊन सुद्धा पुरावे देऊन सुद्धा आमच्या नावं नाही नोंदले गेले, आमच्या अनेक नागरिकांचे, लोकांचे फॅक्ट आम्ही बोललेलो आहोत। आणि या संदर्भात आमचं पिटिशन सुद्धा माननीय उच्च न्यायालयात पेंडिंग दाखल आहे दुबार नावाच्या। नाही, जिल्हा अधिकारी साहेबांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक विधानसभेच्या तिथल्या प्रमुख पदाधिकारी जो आहे त्यांचा अधिकारी त्यांच्याकडे द्या। मी जिल्हाधिकारी म्हणून त्यांना आदेशित करतो आणि हे फिल्टर लावून कशी डिलीट करता येईल याचा प्रयत्न करतो। परंतु गरुड ॲपच्या बाबतीत मागच्या काळात विधानसभेला वसंतभाऊ गीते जेव्हा उमेदवारी करत होते तर तिथल्या आमच्या सर्व लोकांनी बघितलं की गरुड ॲपमध्येच गडबड आहे आणि गरुड ॲप सॉफ्टवेअर कोणाचे काय तुम्हाला सांगायची गरज नाही। परंतु आम्ही राज्य निवडणूक आयोगाला पण भेटणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।